तेज जसं लख प्रकाश होते त्याप्रमाणे तिघेही ते दिव्यमान तेजस्वी दिसू लागलेले आहेत. तैसे भरत आणि शत्रुघ्न श्रीरामा देता रिंगणा दोघांना ठवे दोन्ही पण झाले परिपूर्ण श्रीरामे. आणि त्याप्रमाणे भरताने आणि शत्रुघ्नाने श्रीरामाला आलिंगन दिलं. श्रीरामाला मिठी मारल्याबरोबर या दोघांनाही मी भरत आहे किंवा मी शत्रुघ्न आहे याचा अर्थ विसरले आणि आपण श्रीरामाच आहोत असे ते श्रीरामी एक रूप झालेले आहेत. अग्निशी कासलेले खेव देती ती अग्नि रूप सोय होती. भरत शत्रुघ्नांची तैशी स्थिती सोय होती श्रीराम. आणि मग लाकडांना अग्नी लावल्यानंतर बडबड बडबड अग्नी लावल्यानंतर लाकड कसं अग्निरूपच होते. अग्निरूपामध्ये एक झाल्यानंतर त्यांचं लाकूड पण किंवा ही लाकूडामुळे कुसळ येत नाही. राहिलं तर काय शिल्लक राहते राख आणि किंवा कोळसा. मग त्याप्रमाणे कसं झालं की भरत आणि शत्रुघ्न रामाला भेटल्यानंतर रामरूपामध्ये लीन झालेले आहेत. त्यांचे देखून आलिंगन सीता आणि लक्ष्मण ऐके पडिले आलिंगन भिन्नपण दिसेना. आणि मग त्यांचं जे आलिंगन झालं आलिंगन झाल्यानंतर एकत्वपणाची म्हणजे दिठी सरले मिठी मारले आणि तिघेही एक रूप झालेले. तिघांनाही राम रूपच आलेलं आहे. संपूर्ण भरत शत्रुघ्न आणि श्रीराम आपण वेगवेगळ्या ते सर्वजण विसरलेले आहेत. भरत आणि शत्रुघ्न ते वंदिता लक्ष्मण ऐक्य पडिले आलिंगन भिन्नपण दिसेना. आणि मग भरताने आणि शत्रुघ्नाने लक्ष्मणालाही आलिंगन दिलं. लक्ष्मणालाही मिठी मारल्यानंतर जे ऐक्य झालं की त्यावेळेस त्यांच्या परस्पर भेद राहिलेला नाही. एक पिंडे जन्मले सृष्टी त्यासी खेवा पडली मिठी विसरवणिया दुःख कोटी सुख संतुष्टी श्रीरामे. आणि मग चौघेही जे आहेत एक पिंडापासूनच निर्माण झालेले आहेत. मग आपण भिन्न भिन्न आहोत किंवा वेगवेगळे ते जे भिन्नपण आहे ते भिन्नपण राहिलेलं नाही. सृष्टीमध्ये आपण तिघही एकच आहोत. तिघाचा जीव प्राण एकच आहे. आणि मग त्यावेळेस त्यांचा म्हणजे मनामध्ये जे काही राग द्वेष आलेला होता लक्ष्मण ते लक्ष्मणाने विसरलेला आहे. आणि मग एक पण दिसू लागलेला आहे. जवळ असता रघुकुळ टिळक पूर्वी हो हेळनोय स्वाभाविक वियोग संगमाचे सुख द्वंद्व दुःख विसरले. आणि मग श्रीरामाच्या जवळ गेल्यानंतर आता काय जे दुःख झालं भरताना सुद्धा अतिशय दुःख वाटू लागलं. ते जे दुःख झाले दुःखाचा सर्व विसर पडला. लक्ष्मणाला जो राग आलता श्रीरामाच्या बोलण्यावर त्या रागाचंही निवारण झालं. सर्वजण सुख समाधान पावलेले आहेत. नित्य निकट असता जाण स्वभावे उपजे हेळन हेळना सवे दोष गुण सहजे संपूर्ण देखती. आणि मग काय आता ज्यावेळेस नित्य म्हणले ज्यावेळेस लक्ष्मणाच्या जवळ राम नव्हते राम लक्ष्मणाला राग आल्यावर आनंद नव्हता. मग राम असल्यानंतर रामाने सांगितले राम जवळ आल्यानंतर तो अनर्थ कळला. मग राम सांगत असल्यानंतर सर्व काही योग्यच होतंय म्हणून नाथरामाने करू लागलेले आहेत. चंदना समवते समस्त आरी बोरी चंदन होत त्यासी द्विज द्वेव मात वंदित घेती श्रीमंत बहु मोले. आणि मग नाथरामाने चंदनाचे जे झाड आहे चंदनाचा गुणच आहे म्हणजे का
चंदनाच्या झाडावर वारा गेल्यानंतर चंदनाचा जो गुण आहे सुगंध देणे, त्याच्यावर गेलेला जो वारा आहे त्याच्या जवळ असलेले बाबळीचे बोरीचे कशाचे झाड असतील त्याच्या पानाचा वास सुद्धा चंदनाचाच येतोय. असा जो मोठेपणा त्या चंदनाचा वर्णन करू लागले. तर त्याप्रमाणे श्रीरामाच्या जवळ गेल्यानंतर श्रीराम भेटल्यानंतर सर्वांचं जे दुःख आहे सगळ्यांनी विसरलेला, सगळे आनंदमय झालेले आहेत. एवढा चंदनी अति प्रेमा द्वीपोदीपी अगाध महिमा यासी भिलंगणा ती आदवा आणि ती धर्मा कोळसा करुणी. आणि मग एवढा असणारा चंदनाच्या झाडाचा गुण आहे. त्याला बाकीचे झाडे किंवा बाकीच्याला त्याचा वारा स्पर्शला त्याचा वास सुगंध येते, सुवास येते. पण म्हणजे जे भिल्ल आहेत किंवा जंगलामध्ये राहणारे आहेत तर त्या बाईला त्या चंदनाचं झाड काय कशाचं झाड काय वाळलेला असल्यानंतर आणायचं, त्याचं कट म्हणजे त्याचा स्वयंपाक करायचा, राहिलेला कोळसा करायचा. त्याला काय अर्थ आहे का, त्याला काय त्याला कळते का, कळत नाही. जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचं वर्णन करू लागलेले आहेत. तो मुख्य चंदन मलय आद्री ते भिलांच्या आदमानारी त्यासी जाळवणी अग्नी माझारी रांदिती त्यावरी कांजी भाजी. आणि मग तो मुख्य चंदन असणारा गिरीचा चंदन आहे. एवढा सगळा डोंगर चंदन करण्याची सामर्थ्य त्या चंदनामध्ये आहे. पण तिला काय करायचे, तिचं फक्त आपल्याला चुलीला स्वयंपाकाला भाजी भाकर करायला लागत पाहिजे कधी, आणि जर तोडून मोडून त्याच्यावर स्वयंपाक करायचा, भाजी करायची. मग हे कसं आहे अज्ञानाचं ते सर्व वर्णन आपल्याला सांगू लागलेले आहेत. निकटवासे वागाला सुहास हेड सोनी सांडीला विशेष साधावया पुला चंदन जाळीला विषयार्थी. आणि मग त्याप्रमाणे विषयाचं वर्णन करणं. विषय सुद्धा कसा म्हणणे का विषयामध्ये आपलं फक्त तिचं काम कोणतं, आपलं चंदन जाळलं तर आपला भाजी झाली, भाकर झाली, स्वयंपाक झाला, सगळं झालं, बस झालं म्हणजे आपलं कामच झालं. मग चंदन का असणार करायला काय करायला स्वयंपाक करण्याचं काम पूर्ण झालं. चंदनाचा गुण कैसा जाळी त्याही ते सुवासा तो नयेची बिल्लीच्या मानसा त्याचे काष्टी शिजवी कांजी. आणि मग चंदनाचा गुण कसा आहे, जरी ते भिंतीन त्याला जाळले आणि स्वयंपाक बनवली तरी जाळली तरी त्याचा सुगंधच येते. सुगंध आल्यावर तर तिला दयामय येते का पाण्याने सुगंधित लाकूड दिसायला जाळले होते नाही नाही म्हणते. जी आपली भाजी या भाजी झाल्याशी तिने काही त्याला बाहेर काढत नाही असा स्वभाव सांगू लागलेले आहेत. तैसे साधू पासी एक आहे ती गुण देखिला तो हेड सिटी मग आपुले विशेष स्वार्थी जाळू जय धावती वर्म स्पर्शे. आणि मग तसं जे आहे म्हणजे साधूचं जीवन असते. आणि मग साधूचं जीवन आहे, साधू जवळ साधू गेल्यानंतर जे म्हणजे संकल्प विकल्प आहेत, संकल्प विकल्प निर्दळन होते. मग ते साधू जवळ साधूची भेट झाल्यानंतर त्याप्रमाणे भरत आणि शत्रुघ्न रामाला भेटल्यानंतर तशी स्थिती त्यांची झालेली आहे. अहो रात्री असोनी संगती जे साधूचा द्वेष न देखती ते धन्यत्री जगती त्यांते वंदिती शिवचक्र. आणि मग अहोरात्र जे साधूच्या सोबतच राहतात किंवा संगतीमध्येच राहतात आणि मग साधून काय बोललं ते ओलांडत नाही किंवा त्याचा द्वेष करत नाही असे जे आहेत ते धन्य आहेत. आणि मग त्या लोकांना म्हणजे प्रत्यक्षात महादेव विष्णू असणार त्यांचा सुद्धा म्हणजे आदर आतिथ्य करतात. साधू संगती निशी आसोनी न देखती गुण दोषी त्यापाशी अवतार पुरुषी घ्यावय उपदेशी स्वयेती. आणि मग साधू संगतीमध्ये गुण दोष
साधूच्या संगतीत गेल्यानंतर म्हणजे त्यांचं कल्याणच होतं. मग हे तर म्हणजे अवतार पुरुष आहेत, अवतार पुरुष आहेत. अवतार पुरुष असताना पण त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांचं कल्याण नाही, त्यांचंही कृत कल्याण होणारच आहे. अवतार मूर्ती श्री वामन त्यासी कश्यप उपदेशी ज्ञान आगाध साधूचे महिमान पूज्य सज्जन ती लोकी. पण अवतार पुरुष आहे म्हणजे वामनाचा. मग वामनाचा अवतार पुरुष असताना सुद्धा त्याला कश्यप ऋषीनं उपदेश केला. बरं, ज्यावेळेस श्रीराम प्रभूला सुद्धा वशिष्ठ गुरुनं आणि विश्वामित्रानं उपदेश केलाच की विद्या दिल्याच की. अवतार पुरुष जरी असले तरी गुरुचं महिमान थोर आहे, गुरुचं महिमान मोठं आहे. याची श्रीरामानंत वशिष्ठापाशी श्री रघुनाथ विनितता उपदेश घेतो साधू संत अति पूज्ये. आणि मग याच रामायणामध्ये म्हणलं बाकीचं ते वामनाचं कश्यप ऋषीचं ते पुण्या तर पुराणाचं जाऊ. पण याच रामायणामध्ये वशिष्ठ म्हणूनचा जो उपदेश आहे अतिशय विनंतीपूर्वक राम आणि लक्ष्मण सर्वांनी घेतलेलं आहे असं नाथ महाराज वर्णन करू लागलेले आहेत. जावया गुण दोप हेळ नसली वियोग झालिया साधूशी त्याचा अनुताप दोष निरती पुढे भेटी पासी स्वानंद. आणि मग अनुताप काही जरी मनाला झालेला असेल पण साधू भेटल्यानंतर तो अनुताप राहत नाही किंवा मनामध्ये संकल्प करतात तेही राहत नाही. तर मग गुण दोषात राहिल्यानंतर आनंद होत एवढा असणारा साधूचा गुरुचा महिमा आहे. राम त्यातुनी मातुळी भरत वियोगानुतापे तो सूत्राप पुढती वेदताची श्री रघुनाथ सद्य सुख प्राप्त भरतासी. मग भरताला वाटलं तर काय वाटलं तर मी जे मावळ्याच्या गाला गेलो अर्जुनला गेलो मग मला जी मोह माया जी आहे मोह आला कुठं मावळ्याच्या गावाला जाऊ म्हणायचा त्या मोहामुळे माझा श्रीराम माझ्यापासून अंतरला. मग हे जे दुःख झालं होतं त्या दुःख भरताचं नाहीसे झालं भरत आनंद भरित झालेला आहे. वियोगाचा जो संयोग पाप भंगे होय सुख भोग भरत सुखी झाला सांग निवाले सर्वांग शत्रुनाचे. आणि मग वियोग जे श्रीरामाचा झालेला होता वियोगामुळे अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये भरत होता. मग तो आता तो वियोगाची समाप्ती झाली, श्रीराम प्रभूची भेट झाली, श्रीराम प्रभूला आलिंगन झालं. मग भरताला जी सुख प्राप्ती झाली त्याप्रमाणे तीच स्थिती शत्रुघ्नाची झालेली आहे. श्रीराम भरत आणि शत्रुघ्न ऐके पडिले अलिंगण खेवा माझी सुख संपन्न स्वानंद गण श्रीराम. आणि मग श्रीरामाची भरताची शत्रुघ्नाची भेट झाली. तिघांनी एकमेकाला आलिंगन दिल्यानंतर म्हणजे सगळ्यांना पाहणाऱ्यांना हेवा वाटावा असं ते आलिंगन आणि तिघेही म्हणजे एक रूप झालेले आहेत. दीप्ती अनेक दीप लाविती सकळ दीपी एकची दीपी भरत शत्रुघ्न ऐशारीती अभिन्न स्थिती भिन्न झाले. आणि मग ज्या वेळेस दिवा लावल्यानंतर दिव्याचा जो प्रकाश आहे प्रकाश सर्वांना उजेड देते अंधार नाहीसा होते. त्याप्रमाणे कसं ज्या श्रीराम प्रभूला आलिंगन दिल्यानंतर त्यांच्या मनातला जो अंधकार होता किंवा जे अज्ञान होतं नाहीसं झालं, दुःख जे होतं नाहीसं झालं, ते सज्ञान झाले आणि आनंद भरित झालेले आहेत. जे सुख झाले श्रीराम भेटी ते सुख बोलता नाही गोष्टी एका जनार्दनी पडली मिठी सुख संतुष्टी श्रीराम. आणि मग श्रीरामाची जी भेटी झाली
श्रीरामाला आलिंगन दिल्यानंतर जो आनंद झाला त्या आनंदाचं वर्णन श्रीरामाला शब्दात करता येतंय का? करता येत नाही. मग किती सुख झाले, किती आनंद झाला, नाही मोजमापात लावता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही. पण नाथ महाराज आपल्या जनावरांना शरण जाऊन सांगलाले ते वर्णन म्हणले अगम्य अवर्णनीय आहे, माझ्या चरित्र वर्णन करू शकत नाही. भरत श्रीराम अनुवाद संवादे ओसंडेल परमानंद एका जनार्दनी निज बोध कथानुवाद सुख सर्वे. आणि मग आता भरत श्रीराम त्यांचा अनुवाद म्हणजे संवाद होईल. आणि मग ते संवाद होताना म्हणजे किती आनंद वसत, किती आनंद आहे म्हणजे त्याचं मोजमाप सुद्धा नाही, एवढी जी असणारी कथा आहे ते म्हणजे आता पुढच्या अध्यायामध्ये आहे. स्वास्थ्य श्री भावार्थ रामायण अध्याय कांडे एका कारणी किया श्रीराम भरत संयोग नाम पंचोदशोध्याय. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.